महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं भाविकांचा जनसागरच उसळलेलं प्रयागराज आता अंतराळातून कसं दिसतं याचंच आता फोटो समोर आले आहेत। 45 दिवस चालणाऱ्या महाकुंभ मेळ्याचे इस्रोच्या सॅटेलाइटनं फोटो घेतले गेलेत। इस्रोनं फोटो घेण्यासाठी सॉफिस्टिकेटेड ऑप्टिकल सॅटेलाइटचा वापर केलाय, तर दिवस आणि रात्रीचे फोटो घेण्यासाठी रडार सॅटचा उपयोग करण्यात आलाय। महाकुंभ मेळ्याच्या ऐतिहासिक सोहळ्यात सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती महाप्रसाद सेवेत सहभागी झाल्या। या सोहळ्यात लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सुधा मूर्तींनी स्वतः या सेवेत सहभागी होऊन निस्वार्थ भावनेनं प्रसाद वाटपही केलं। अभिनेते अनुपम खेर यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला भेट दिली आहे। ते आज सहभागी झालेत। त्यांचा हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरती चाहत्यांसोबत शेअरही केलाय। महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराजमध्ये एक अनोखी अशी घटनाही घडली आहे, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्यानं विजयासाठी खास पद्धतीनं प्रार्थना केली आहे। या चाहत्यानं प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावरती गंगा नदीच्या पवित्र पाण्यात त्याची आरसीबीची जर्सी बुडवली।